नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण बनवूया शापूची भाजी. शापूची भाजी आहे ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली, यामध्ये डाळ घालून बनवलेली आहे. ही तांदळाच्या भाकरी सोबत तर अप्रतिमच लागते. यासोबत मी तांदळाची भाकरी पण दाखवलेली, अगदी लुसलुशीत अशी ही भाकरी होते आणि तुम्ही कितीही वेळ ठेवली तरी मौसूद राहते. ह्या भाजी सोबत तुम्ही कोणतीही चपाती किंवा मग कोणतीही भाकरी तांदळाची असेल किंवा मग ज्वारीची असेल, नाचण्याची असेल, तीही खाऊ शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते आणि खायला खूप अशी टेस्टी बनते. पचनासाठी पण ही जास्त उपयुक्त अशी भाजी आहे. तर चला तर एकदम सोप्या पद्धतीने ते रेसिपी दाखवलेली आहे, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक जुडी शापूची भाजी घेतलेली आणि ती आता आपण खुडून घेऊया. खुडत असताना त्याचे दांडे जास्त घ्यायचे नाही, जेवढा पाला असेल तेवढा पाला घ्यायचा आहे आणि दांडे एकदम थोडेसे टोकाचे कवळे असतील तर तेच घ्यायचे. आता इथे बघा, मी अशा पद्धतीने ही भाजी आहे ती खुडून घेते. याचा पाला असतो तो एकदम पातळ बारीक असा पाला असतो. ही भाजी आहे ती बऱ्याच प्रकारे केली जाते. कुणी त्यामध्ये बटाटा घालून करतं किंवा कुणी डाळ घालून करतं, कुणी आहे ते नुसतंच करतं. तर इथे मी डाळ घालून बनवलेली आहे. आमच्याकडे घरी कशी बनवतात त्या पद्धतीने इथे दाखवलेली. सुरुवातीला मी भाजी खुडून घेतली, त्यानंतर चाळणीवरती ठेवून आता ही आपण 2 ते 3 पाण्यातून धुवून घेऊया आणि परत मी चाळणीवरती नितळत ठेवलेली. थोड्या वेळानंतर आपण ही कट करायला घेऊया. भाजी कट करत असताना सुरुवातीला भाजी कोणतीही असे नका, पहिली धुवून घ्यायची आणि त्यानंतर कट करायला घ्यायचं, म्हणजे त्यातील पोषक घटक असतात ते तसे शिल्लक राहतात. बघा, आता फक्त ही भाजी चिरत असताना एकदम बारीक चिरून घ्यायची, म्हणजे पटकन शिजली पण जाते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. बघा, आता अशा पद्धतीने एकदम बारीक अशी भाजी ही मी चिरून घेत आहे. आता इथं आपण भाजी आहे ती एकदम बारीक अशी चिरून घेऊया आणि त्यानंतर आपण बाजूला ठेवून घेऊया. आता भाजी तर आपण धुवून घेतलेली, एकदम बारीक चिरल्यामुळे काय होतं की मुलंही खाताना ती व्यवस्थित खाल्ली जाते. आता ही बाजूला काढून ठेवलेली आहे मी आणि त्यानंतर आपण इथं एक अर्धा कांदा घेतलेला, कांदा मोठा आहे त्यामुळे मी अर्धा घेतलेला आहे. 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 4-5 मिरची घेतलेली आणि एक छोटा टोमॅटो किंवा मग अर्धा टोमॅटो इथं घ्यायचा आहे. इथं मी मोठा कांदा होता त्यामुळे अर्धा कांदा घेतलेला आहे. छोटा असेल तर अख्खा घेऊ शकता, बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर मिरची आहे तीही बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर मी टोमॅटो आहे त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर तो चिरून घेतलेला आहे. आता आपण हे बाजूला असंच ठेवूया आणि त्यानंतर आपण ही मुगाची डाळ घेतलेली, मी 1 मूठ भरून घेतलेली आहे आणि 1 तासा अगोदर भिजत घातली होती. आता बघा, ही परफेक्ट भिजलेली आहे. नखाने किंवा आपण हाताने म्हणलं ना तरी तुटली जाते, म्हणजे समजायचं की व्यवस्थित भिजलेली आहे. 2-3 पाण्यातून धुवून घेतली आणि त्यानंतर आपण आता इथे कढई ठेवलेली, 2 पळी तेल घालून घेतलेले. तुमची पळी केवढ्या आकाराची त्या अंदाजे तुम्ही तेल याच्यामध्ये ऍड करू शकता. तेल थोडं जास्त घालायचे, छोटी पळी असेल तर 5 ते 6 चमचे याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर तेल गरम झालं की त्यावरती मोहरी घालून घेतली. मोहरी थोडीशी तडतडून द्यायची आणि त्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो यावरती घालून घ्यायचा. लसूण पण चांगला लाल होईपर्यंत चांगला परतून द्यायचा, म्हणजे त्याला एक छान असा फ्लेवर येतो आणि एक छान असा सुगंध सुटतो. त्यानंतर त्यावरती कांदा आणि मिरची घालून घेतली. कांदा आणि मिरची थोडं परतलं की त्यावरती अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट ही 2 मिनिटं परतून घ्यायची. त्यावरती चवीनुसार मीठ ऍड करायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं परतून घ्यायचं आणि त्यावरती आपण चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घ्यायचा. टोमॅटो घातला की त्यावरती लगेच डाळ घालून घ्यायची आणि डाळ आहे ती चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये जास्त मसाल्यांची गरज लागत नाही, झटपट ही भाजी तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते. सुरुवातीला डाळ आहे ती चांगली वाफलवून घ्यायची, म्हणजे भाजी पटकन शिजली जाते. 1-3 मिनिटं मी ही डाळ आहे ती परतवून घेतली आणि त्यावरती मग ही भाजी घालून घेतलेली आहे. बघा, आता भाजी चांगली डाळीमध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्याला मसाला आणि डाळ चांगली मिक्स होईल अशा पद्धतीनं भाजी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. आता इथं आपण हे भाजी आहे ती मिक्स करून घेऊ. बारीक चिरल्यामुळं आणि डाळ भिजवून घेतल्यामुळे ही भाजी झटपट तयार होते, खायला खूप टेस्टी बनते आणि ही खूप अशी पौष्टिक अशी ही भाजी आहे. बरीचशी लोक खात नाहीत किंवा मुलं खात नाहीत, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीची भाजी बनवून तुम्ही देऊ शकता. ही भाजी आहे ती चवीला खूप टेस्टी अशी लागते. चला तर आता आपण हे आहे ते वाफलवून घेऊया. 1 ते 2 वेळा ही भाजी आहे ती वाफलवून घ्यायची. 2 मिनिटानंतर परत ही भाजी मी हलवून घेतलेली आहे. हलवून घ्यायची, परत त्यावरती झाकण ठेवायचं आणि परत आपण 1-2-3 मिनिटानंतर परत ही भाजी आहे ती त्याच पद्धतीनं हलवून घेणार आहे. स्लो गॅसवरती इथं मी भाजी ठेवलेली, तर बघू शकता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे, सुकलेली आहे आणि यामध्ये
तुम्हाला वाटलं की थोडंसं तेल कमी आहे किंवा आपली भाजी कोरडी वाटते, ते यावरती अर्धा ते 1 चमचा परत 1 पळी तेल घालून घ्यायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथं आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. दिसायला तर अप्रतिम दिसते, तेवढीच छान ही खायला पण लागते. नक्कीच अशा पद्धतीची भाजी तुम्ही बनवून बघा. रेसिपी कशी वाटली तेही सांगा. चला तर आता आपली भाजी तर तयार झालेली आहे मंडळी. आता आपण भाकरी करूया. इथं मी तांदळाची भाकरी करणार आहे. तांदळाची भाकरी करत असताना जर तांदळाचं पीठ तुमचं जुनं असेल आणि भाकरी जमत नसेल किंवा येत नसेल तर त्यामध्ये कोमट करून पाणी घाला, म्हणजे बरोबर भाकरी जमती. आता हे फ्रेश पीठ आहे त्यामुळे मी याच्यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे आणि पीठ चांगलं मळून घेतलंय. त्यानंतर ही भाकरी आहे ती छोटी भाकरी थापून घ्यायची. अशा पद्धतीनं तुम्ही पोळपाटावरतीही थापू शकता. एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आणि मग तव्यावरती घालून घ्यायची आहे. बघा आता भाकरी आपली थापून झालेली आहे. आता मी तव्यावर घालून घेतलेली आहे. तवा गरम आहे. एकदम तवा जास्त पण गरम नाही करायचा आणि एकदम थंड पण नाही ठेवायचा, म्हणजे भाकरी ती व्यवस्थित शेकली जाते. आता आपण भाकरी आहे ती पलटून घेतलेली. तुम्ही बघितलंच असेल, पाणी वरच्या साईडने पूर्ण लावून घ्यायचं आणि त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. आता आपण काय करूया की एक साईडनं भाकरी भाजलेली आहे तर तवा उचलून बाजूला घेऊया आणि डायरेक्ट गॅसवरती ही भाकरी आहे ती टाकून घ्यायची. बघा काय मस्त टमकन अशी भाकरी आपली फुगलेली आणि एकदम सॉफ्ट अशी भाकरी होते. आणि ही भाकरी आहे ती पातळ बनवलेली आहे तरी सुद्धा ही इतकी सॉफ्ट बनते. बघा आता दुसरी ही भाकरी मी अशाच पद्धतीने घालून घेतली. त्यावरती पाणी लावून घेतलं. वरून पाणी सुकत आलं की लगेच पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर गॅसवरती आपण ही शेकून घेणार आहे. ही पण भाकरी बघू शकता तुम्ही एकदम टमकन अशी फुगलेली आहे. चला तर आता आपली भाकरी तयार आहे, भाजी तयार आहे. तर आता आपण सर्व करून घेऊया. बघा काय मस्त दिसते ती आपली भाकरी आणि भाजी. या भाकरीला मी तूपही लावलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही इथं बघू शकता भाकरी आहे ती एकदम सॉफ्ट अशी राहिलेली. कितीही वेळ ठेवा ही भाकरी आहे तशीच राहते. बघा तर आता काय मस्त अशी आपली भाकरी पण तयार आहे आणि भाजी पण तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.